आज आहे लक्ष्मीपूजन. तर सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तुमचं पुन्हा एकदा कविता लाईफस्टाईल या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज आहे लक्ष्मीपूजन. खरं तर आजच दिवाळी मानली जाते, कारण आज आपल्या घरी लक्ष्मीपूजन केलं जातं. तर सकाळी उठले, सगळं स्वच्छ अंगण धुवून घेतलं, फरची साफ करून घेतली, आंघोळ केली आणि मग मुलींना उठवलं. म्हटलं चला आज दिवाळी आहे, तर चला पप्पांना उठणं लावून घ्या तुम्ही. तर ह्यांची खूप नाटकं चालत होते, नाही हो नाही हो चालू होतं. पण पप्पांनी दिली लालच, म्हणले तुम्हाला चॉकलेट देईल. त्यामुळं मग ते उठल्यानंतर तरी पण देविकाचं नाटकं बघा. म्हणत होती शिशी आहे, ची आहे, मग हाताला मी नाही लावू शकत, गंध आहे, असं तसं बोलू लागली. पण मी लावाय बसली की मग म्हणली मी पण लावते, कारण त्याने सांगितलं होतं मी चॉकलेट मम्मीला देईल म्हणून. तर मग दोघींनी बहिणीने लावून घेतलं आणि मग देविकाने तिच्या पप्पाला ओवाळून घेतलं. तर देविकाला म्हटलं जसं सांगल ते तसं करत होती. मला हसू पण येत होतं आणि तिच्या पप्पाला म्हटलं जाऊ दे तुम्ही ताट पकडा म्हटलं, आणि तिला फक्त मी सांगते ती करल. तर तिने बरोबर केलं. तिने मस्त टिका लावला, ओवाळून घेतलं मोठक्याने. खुशीला म्हणत होते, पण खुशी काही करतच नव्हती, कारण खुशी म्हणत होती मी नाही घेणार, चटका हाय होईल. तर ठीक आहे म्हटलं. मग त्यांचं झालं. आता खुशीला आणि देविकाला पण आंघोळ घातली, त्यांना पण छान असं ओवाळून घेतलं आणि मग सकाळी लवकर देवपूजा करून घेतली. तर आज मी इथं माझ्या हॉलमध्ये आणलं होतं देवघर, कारण किचनमध्ये ना खूप अडचण होती पूजा मांडायला, कारण माझी मोठी फॅमिली आहे. तर सगळ्यांना पूजा करण्यासाठी अडचण येते, त्यासाठी मग हॉलमध्येच मी आज माझं मंदिर आणलं आणि आज तिथंच मी पूजा करणार आहे. तर दारामध्ये आज रांगोळ काढून घेतली होती माझ्या जाऊबाईंनी, आणि छान असं मग मी फुलं आणि पण थोडंसं जिन्यात पायऱ्यावरती छान असं रांगोळ काढून घेतली होती. आता स्वयंपाक ते झाला होता. म्हणलं चला स्वयंपाक बाकी होता. म्हणलं आधी फुलांचे हार करून घेते. कालच फुलं आणलं होते मी, गेले होते गंगेवर, तिथून आणलं होतं 1 कॅरेट. तर असं घेतलं ना खूप महाग पडतं, पण कॅरेट घेतल्यामुळे आम्हाला स्वस्त पडलं. तर मग त्यांना म्हणलं चला अगोदर आपण हाराचं काम निपटून टाकू, कारण मग आपल्याला संध्याकाळी स्वयंपाक करणं आणि पूजा करणं, नाहीतर पुन्हा खूप घाई होती. त्यामुळं मग आधी मी तर हार केलं. पहिल्यांदा मी माझ्या मंदिराला केलं आणि लगेच लावून टाकलं. तर मग त्यांना म्हणलं बाकीचे हार तुम्ही करा, तोपर्यंत मी स्वयंपाक करते. तर स्वयंपाक पुरणाचा असतो, त्यामुळे मी तर पुरणाचा स्वयंपाक सगळं करून घेतला होता. आणि तर संध्याकाळच्या टायमाला जाऊबाईने रांगोळ काढली होती आणि थोडीशी मदत मी केली कलर भरायला. तर बघा इथं फुलांची रांगोळी काढून घेतली सगळीकडं. तर जास्त वेळ काही ठेवणार नव्हती, मुलं माहीत होतं, पण ठेवली. तर खरंच खूप छान वाटत होतं, अगदी घर एकदम असं प्रसन्न वाटत होतं घरातनं. आणि मग इथं काढायची होती मला बाई, पण ती काही जमली नाही, पण थोडक्यात काढून घेतली. तर जमली का नाही ते तुम्हीच सांगा आता. तर घरात पण थोडीशी सजावट केली. तर तुम्हाला म्हणलं होतं किचनमध्ये जागा पुरत नाही मला, त्यामुळे मी तर हॉलमध्येच पूजा मांडायची होती. तर बघा इथं छान असं छोटंसं डेकोरेशन केलं होतं. आता पूजा मांडायची मला, तर इथं मी सारखं लाईटिंग लावते, पण सारखं ती निघतच होती. पण म्हटलं जाऊ दे, आता स्वतःची तयारी करून घेतली होती. आता इथं पूजा मांडायची होती. पूजा मांडता वेळेस पण खूप घाई होत होती, मुली परेशान करत होत्या. मिस्टर गेले होते घरच्यांना घ्यायला, तर त्यासाठी तर मग माझी खूप परेशानी होत होती. तर मग लवकर इथं पूजा मांडून घेतली. तर तुम्हाला तर माहीतच आहे लक्ष्मीपूजन कसे करतात, सगळ्याची इथं असतंच. तर फक्त मी तुम्हाला दाखवते कशाप्रकारे पूजा केली, कशी विधी काय केली ते नाही दाखवत, कारण खूप घाई झाली होती आणि म्हणजे कशी केली ते मलाच माहिती, त्यामुळं सॉरी सगळ्यांना. आणि मग छान असे तर मी पूजा मांडून घेतली. आणि संध्याकाळी उशीर झाला होता मला दिवे लावायला पण, तर मग लगेच दिवे लावून घेतले. रांगोळी काढली होती. तर लेकरं आमचे सारखं खालीवरी करत होते, तर सगळी रांगोळी त्यांनी खराब केली होती. तरी पण जेवढं छान होतं तेवढ्यामध्ये मी दिवे ठेवले. पण ते मला खूप हौस होती की मी एकदा तरी असं मनात माझ्या खूप दिवसापासून होतं की मी लक्ष्मीपूजन असंच करणार आहे. पण ते आज झालं. नंतर दिवे लावल्यानंतर मग लक्ष्मीची पूजा करायची होती माझ्या मुलींची. तर खुशीला म्हणलं चल तू छोटी अगोदर तुझी लक्ष्मीचे पावले मी घरात घेते, नंतर देविकाची आणि श्राद्धाचे घेतले, कारण जसं म्हणजे वयानुसार घेतलं. खुशी छोटी होती तर खुशीच्या अगोदर 2 नंबर देविकाचे आणि 3 नंबर श्राद्धा मोठी होती, त्यामुळं 3 नंबर. तर त्यांचे मी लक्ष्मीचे पावलं घेतली घरात. तर आपल्या घरात मुली असल्यानं त्यांचंच लक्ष्मीचे प्रतीक असतात. तरी पण ह्या वर्षी माझ्याकडून त्यांची फक्त पावलंच घेतली. आणि दरवर्षी आम्ही जोडीने आमच्या कन्याची पूजा करतो, पण ह्यावेळेस ना खरंच खूप गोंधळ झाला होता, त्यामुळं मी मुलीची माझ्या पूजा नाही केली. तेवढंच मनात राहिलं होतं. पण जाऊ द्या म्हणलं, जेवढं होईल तेवढं तर केलं माझ्या लक्ष्मीचं. त्यांना म्हणलं चला आता इथं पाया पडून घ्या. तर त्यांनी देवाचं दर्शन केलं आणि नंतर मग म्हटलं चला मी पण लक्ष्मी म्हणलं. तर मग म्हणलं मी पण माझे पाय घेते. तर मिस्टर बोलले घे, म्हणले तूच लक्ष्मी करी, मी लक्ष्मी आणि त्या महालक्ष्मी असं चाललं होतं त्यांचं. तर मग घेतलं मी पण लक्ष्मीचे पावलं घेतली आणि मग चला मला आता थोडंसं फोटोशूट करून घेऊया. तर फोटोशूट केला आणि नंतर मग म्हणलं चला तुम्ही पण या. तर मग जोडीचं पण आम्ही फोटो ते काढून घेतले सगळ्या फॅमिलीसोबत. मग सगळी फॅमिली आली होती. तर मग इथं आरती करून घेतली आम्ही. तर
अगोदर आम्ही आरती केली आणि नंतर मग सासूबाईंना आणि सासऱ्यांना दिली होती, कारण त्यांचा पण मान राहतो. पण आधी घरच्या लक्ष्मीनी पूजा केली जाते, त्यामुळं मग अगदी आम्ही जोडीने पूजा केली आणि नंतर मग सासू सासऱ्यांना आरती दिली. तर बघा अशाच प्रकारे मी तर पूजा मांडली होती. कशी दिसती कमेंटमध्ये नक्कीच सांगा, कारण माझ्या मनात जशी होती तशीच मी तर पूजा मांडली होती. तर सासरे, सासूबाई आणि नणंदबाई आलेले होते आणि हे बघा आमच्या समर्थाचं काय झालं होतं. तर मग आमच्या तिघं हे बहीण भावाजण खूप धिंगाणा राहतो. तर मग आमची घरची पूजा झाली होती. चला मला आता गाडीची पूजा करून घेऊया लवकर. तर मग इथं आम्ही गाडी एका साईडला मुलाला बसवलं होतं. देविकाला म्हणलं बस नाही म्हणत होती. खुशीला आणि समूला आम्ही गाडीची पूजा करून घेतली इथं आणि मग म्हणलं चला आता पूजा झाली ना लवकर लवकर मग ह्याला जेवायला देऊ. पण त्याआधी ना म्हणलं चला आता सगळ्यांना ओवाळून घेते. तर अगोदर मी आमच्या दादांना म्हणजे माझे सासरे आहेत तर त्यांना ओवाळून घेतलं आणि नंतर मग मिस्टरांना आणि माझ्या जेठला त्यांना पण ओवाळून घेतलं. मग घरी आलो आम्ही तिघींनी पूजा केली. तर इथं जाऊबाईंनी आणि मी आमच्या सासूबाईला ओवाळून घेतलं होतं. तर जाऊ द्या म्हटलं, त्या अगोदर लक्ष्मी आहे या घरची आणि नंतर मग आम्ही. तर मग त्यांचं पण आम्ही इथं औक्षण केलं आणि नंतर मग जाऊबाई मोठ्या होत्या. तर म्हटलं चला तुम्ही बसून घ्या. तर मग जाऊबाईचं पण इथं मी छान असं औक्षण केलं आणि मग नंतर त्यांनी माझं केलं. तर म्हणजे आम्ही लक्ष्मीने अगोदर सासूबाईचं केलं, नंतर मग मी माझ्या जाऊबाईचं केलं आणि नंतर मग त्यांनी माझं केलं आणि मग आम्ही दोघींनी मिळून आमच्या नणंदबाईचं पण केलं. तर खरंच ना असं सण असल्यानं एकत्र केल्यानं खरंच त्याचा वेगळाच आनंद असतो. तर आमच्यातनं असं सण एकत्रच करतो, त्यामुळे अजून आम्हाला खूप आनंद होतो. दोघी पण स्वयंपाक करतो आणि एकत्र जेवण करतो असं कार्यक्रम असल्यानं तेव्हा. तर मग इथं जाऊबाईच्या इथंच म्हणजे आमच्याच घरी खाली जेवायला सगळ्यांना एकत्रच केलं होतं आम्ही. तर मग इथं जेवायला त्यांना दिलं आणि नंतर मग काय आपली झाली दिवाळी खरी सुरू. फटाके वाजवले. तर फटाके वाजवताना खूप मजा येत होती बरं का. फटाके वाजवायला आम्हाला इथं रील बनवायच्या होत्या, पण खूप प्रयत्न केलं पण ते काही जमतच नव्हतं. तर तरी पण केलं ट्राय. इथं मग मुली म्हणत होत्या आपण ह्याच्यात नाचू. म्हटलं बाई चटका बसला तर चांगलं नाचणंच निघल. तर फक्त मग इकडं आम्ही व्हिडिओ बनवत होते, रील बनवत होते. काही जमत नव्हतं. एक इकून जातं आणि एक तिकून येतं असंच होतं. आम्हाला सांगत होत्या मुली काका काकू असं करा तसं करा, पण एवढं काही जमत नव्हतं. पण तरी पण ट्राय केलं आणि एक रील बनवलीच. तरी पण ती आपल्या इंस्टाग्रामला आलेलं आहे. तर इंस्टाग्रामची ID कविता बिलपे या नावानेच आहे. तरी पण आपण आणि यूट्यूबची पण तीच आहे. जरी तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. तर इथं मग फटाके वाजवायचे होते. तर इथं लावले होते पण लावताना खूप भीती वाटत होती मनात. पण एक इकडं एक तिकडं त्या दिशेने दोघे पण फिरलो. चला मला आता जोडीन लावू. पण आमच्या त्यांना खूप भीती वाटते. पण म्हटलं चला हात पकडा म्हणले, पण घाबरले आणि लगेच पळून गेले. तर असा होता आमचा दिवाळीचा सण. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जाता चॅनलला सबस्क्राईब करा.